तर बघा आता संध्याकाळचे 8-8:30 वाजत आलेत तरी आमच्या आहोंचा काही पत्त्या नाही. काय बनवायचं किंवा कुठं जायचं काय करायचं काहीच माहीत नाही. हिचा आवाज बदललाय म्हणजे हिला सर्दी खोकला झालाय अजूनच. तर डोळ्यात औषध सोडलं होतं. झोपले मी. झोपली होती ती म्हणते ब्लॉग चालू कर म्हणून मी केलाय तुम्हाला दाखवायला कशी आहे पायल कशी नाही म्हणून. तिला सर्दी खोकला झाला जरा जास्तच. तर आज पण आणले बघा चिकन. तर चिकन का आणलंय कारण आज आहे ॲनिव्हर्सरी म्हणलं चला काहीतरी वेगळं बनवूया. पायाला चिकन सूप द्यायचंय थोडंसं प्यायला. इथं आणलाय केक. मी तर नको म्हणले होतं माझ्यासाठी आणलेत गजरे पण. आणि हे बघा चिकन बिर्याणीची वाट बघतात तिघं चला बाहेर. आणि पायाला आले बघा थोडासा ताप. आता काय करू मी तर मला इतकं टेन्शन येतंय ना. झोपले होते मी पण आता उठले. आता तिला परत दवाखान्यात न्यायचं तर नको म्हणलं आज राहू दे उद्या आजच्या दिवस बघू. आजचे दिवस बघा मला. क्रोसिनची गोळी देणार आहे आता. सारखं तिला बी कंटाळा आलाय दवाखान्याचा आणि आम्हाला बी आलाय आता. बघ आता मी ही साडी वेअर केली सकाळीच. सकाळपासून काय शूट घेतलं नाही म्हणलं चला आता स्वयंपाक करायला लागले. आणि बघा ह्यांनी 9 वाजता चिकन आणलंय त्यामुळे मला थोडासा राग माझी चिडचिड वाढली. काही बनवणार नव्हते मी रागाने पण आता बनवायले. मला बरं वाटत नाही. झोपली होती मी आता थंडी ताप आलं. घसा पण बसला आवाजच गेला. सकाळपासून झोपूनच आहे मी. पण बघून तेल लावकाला पण मी म्हणलं नको आज बघू उद्यापर्यंत. तर बघा मी आता मस्त अशी प्रीतीने घेतली होती मला ही ओटी भरली होती तेव्हा साडी. तर ही साडी मी वेअर केली आता. कशी दिसते सांगा मला. आणि हे साहेब बघा थोडीशी भांडणं पण झाली आमच्या आधी. व्हिडिओमध्ये दाखवते तसं सगळंच खरं नसतं. आधी लय वेळ भांडणं झाले ते अर्धा 1 तास. मग थोडीशी मनवा मनवी झाली. मला दुपारी कंटाळा आला होता म्हणून 4 वाजता आलो. 2 तास झोपलो. परत 6:30-7 वाजता 6:45 वाजता बाहेर गेलो. इथून गेले पण मला म्हणले नाही की मी केक आणणार आहे किंवा कसला केक आणायचा आहे किंवा तुम्ही तयार व्हा किंवा आवरून ठेवा किंवा स्वयंपाक करा. सॉरी ही सगळी चुकी ह्यांची होती म्हणून मी रुसले होते. मी ते चिकन आणले त्यांनी 8:45 वाजता. आता बघा 9:15 होत आलेत. 1 तास लागला मला स्वयंपाक करायला आणि मला स्वतःला नुसती साडीच वेअर केली मी बाकी काही तयार झाली नाही. मग मला मनवण्यासाठी गजरा पण आणलाय. किती क्यूट दिसते. किती क्यूट दिसते आमची परी. तर मला मनवण्यासाठी गजरा पण आणलाय ना आता सॉरी म्हणतात. मग मी रुसले होते मग म्हणलं मला नाहीच करायचं कायच. खूप छान. जर वेळेस ते असेच करतात. आता पुढच्या वेळेस जर तुम्ही उशिरा आले की कुठलाच कार्यक्रम करणार बाहेर करू आपण. सुनबाई येते तेव्हा. सुनबाई येते पुढच्या वर्षी सुनबाई येईल आमची आता. आता आमची प्रीताबाई बी नाही त्यात रोहन बी नाही. आणि आमचं पेशंट बघा पेशंटचं बी दुखत होतं थोडंसं म्हणून मन नव्हतं करण्याचं. तरी पण तीच म्हणली मम्मी आवर सगळंच नको असं करू. तर मग तिच्यामुळं आवरलं जरासं. तिला म्हणलं तू पण आवर जरा. तिने पण मस्त ड्रेस घातलाय. त्यांची क्यूट बाळ छान दिसते. तिने चेन घातली नाही त्यामुळे तसं दिसायला चेन नाही घातली. बरं आता घाला चेन मग. हो तर चला आता आम्ही तिघांनी आवरले. आता रोहन नाहीये तर तो येऊस तर आम्ही काही थांबणार नाही. आता केक कट करणार आहे 15-20 मिनटं. बघा 9:45 झालेत बघा वेगळ्यात. 9:45 वाजता केक कट करणार आहे. तर हा आणलाय केक. तर रोहन काय अजून आलं नाही बघा वाट बघतोय 10 वाजला तरी पण. चला आता केक कापू. रडगाणं बंद करा सगळेजण रडू नका. हेही दिवस जातील. इथून पुढे पाहायला आमची खूप चांगली होणार आहे. हो तरी त्यात दुसरी मुलगी नाही त्यामुळे तर अजूनच मिस करतोय आम्ही. पोरगं बी नाही.
चला तुझ्या म्हणण्यानुसार केलंय ना, हो दोघाला आवरायला लावलं तुम्हीच, केक कापायला होते, मग आता कशाला रडायचं. हा ना. हा, नका रडू रडू पप्पा, नका रडू. बनवली मस्त, तर मी नक्कीच ते यूट्यूबला शेअर करेल. दोघं बी खूप इमोशनल झाले, रडायला लागले, कारण पाहायला आजकाल सारखीच आजारी पडते, त्यामुळे जास्तच वाईट वाटते. जास्तच सगळ्यांना रडायला यायला लागले. म्हणलं रडू नका, तिला रडायचं नाहीये खरं तर. नका रडू पप्पा. तर आता पण तिला खरं तर ताप आलेला आहे, तरी पण आम्ही तिला उठवलंय, ड्रेस आवरायला लावलंय, कपडे बदललेत. तर चला आता आपण केक कापू. नका रडू पप्पा. आणि पप्पाची रील बनवणार आहे आम्ही, तर म्हणलं तुम्हाला दाखवते कोणत्या पोस्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहेत. तर बघू, मी नंतर तुम्हाला दाखवेन नक्कीच. इथं बस. तर आता रोहन नाहीये, आम्ही केक कट करतोय. तर आता ओवळायला पण कोण नाही, आणि हिला तर काय ओवळायचं वगैरे काही नाही, म्हणजे डोळ्यामुळे नको म्हणते जाऊ. चल आपण असाच केक कापूया. आम्ही करणारच नव्हतं, पण करायला लागलो हिच्या इच्छामुळे. कापू बरं. ही अशी ॲनिव्हर्सरी पहिल्यांदा आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी. मम्मी आणि पप्पा. थँक्यू. तुला नाही खायचा नाही केक. कुठं का नको. तर सगळ्यांना सगळ्या ॲनिव्हर्सरी विश करतील, त्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. चेरी खाते, मला पण आवडते. कोण कोण खाते चेरी? प्रीतीला दाखव. प्रीतीला प्रीतम मागे आहे आमची, आणि पायल मामीची व्हिडिओ काढते. तिला म्हणलं तिथं ठेवून येतात. तर मी असं चिकनचा भात केलाय. चला आता जेवणार आहे. अशी केली आम्ही सिंपल साध्या पद्धतीने ॲनिव्हर्सरी साजरी. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जेवण करून आता झोपतो आम्ही.